फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर। गोपाळ बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला गेला होता। घरी हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती। धाराशिवमध्ये महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपली। कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचा राष्ट्रवादीचे नेते भरणेंचा दावा, तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार म्हणत भाजप आमदार राणांचं प्रत्युत्तर। हिंगोलीमध्ये महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर कोण आणि कसं उभं राहतं असे इशारे देत अंगाला आलात तर शिंगावर घेऊ म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाणांनी मित्र पक्षाला दिला इशारा। यमराजने GR काढलाय। स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्वांचा हिशेब मगच तिकीट। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला थेट इशारा। तुम्ही 12 गावचं पाणी प्यायलेलं असाल तर मीही 1200 वाड्यांचं पाणी प्यायलोय। फक्त एका तालुक्यातले 2-3 माजी आमदार गेल्यानं पक्षाला फरक पडत नाही, राष्ट्रवादी प्रवक्ते उमेश पाटलांनी ठणकावलं। अण्णा बनसोडेंनी ते कुणामुळे निवडून आलात ते आधी पाहावं, मग नगरसेवक आमच्याकडे का येतात ते कळेल। भाजप आमदार उमा खापरेंचा बनसोडेंवर पलटवार। नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये परतीच्या पावसानं उडवली दाणादाण। नदी नाले ओसंडून वाहू लागले। आणि नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदार संकटात, उत्पादनात जवळपास 50% घट। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। फलटण इथे महिला डॉक्टरनं हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। आरोपी PSI बदने हा या घटनेनंतर फलटण पासून पसार झाला होता। त्याच्या शोधासाठी फलटण पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक बीड, पुणे, पंढरपूर आधी या ठिकाणी रवाना केली होती। बदनेला 2 दिवस कोणी मदत केली याची सगळी माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत। आता PSI बदनेच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येऊ शकते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण इथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येतात, तर दुसरीकडे PSI बदने हा फरार होता, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आणि तणाव होता। मात्र बदने हा स्वतःहून आता पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्यानं पोलिसांनीही सुटकेचा निश्वास टाकला। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी। सचिन, या सगळ्या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येत आहे। जो PSI बदने फरार होता तो आता स्वतःहून सरेंडर झालाय। आणखी काय माहिती समोर येते? ही महिला डॉक्टर आहे जिने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना स्वतःच्या हातावर जे प्रमुख नाव पहिलं लिहून ठेवलं होतं ते होतं PSI गोपाळ बदने याचं, आणि हा गेले 3 दिवसांपासून फरार होता। पोलिसांना तो सापडत नव्हता। जवळपास पोलिसांची 5 पथकं त्याला शोधत होती, तरी सुद्धा तो सापडत नव्हता। मात्र अचानक पद्धतीनं काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तो स्वतःहून सरेंडर झाला। फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला तो रिक्षातून आला आणि पोलिसांच्या स्वाधीन झाला। खरं पाहायला गेलं तर हे आश्चर्य व्यक्त होतंय सातारकरांमधून। याचं कारण म्हणजे पोलिसांची 5-5 पथकं त्याला शोधतात, मात्र तो सापडत नाही।
आणि तो स्वतः येऊन या ठिकाणी हजर होतो, ही बाब आश्चर्याची असल्याचं सुद्धा आपल्या इथे या ठिकाणी बोललं जात आहे, अशी चर्चा आहे. मात्र आज त्याला दुपारनंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल. कोर्टात हजर केल्यानंतर कोर्ट त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देत आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. याचं कारण म्हणजे प्रशांत बनकरला काल कोर्टामध्ये हजर केलं तेव्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत बनकरला देण्यात आली आहे. मात्र बदनेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे सुद्धा पाहावं लागणार आहे. आणि यातली महत्वाची बाब म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण दौरा आहे आणि या फलटण दौऱ्यामध्ये कुठलेही प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून त्याला काल बदनेला या ठिकाणी हजर केला की काय, पोलिसांच्या त्याला स्वाधीन करण्यात आला की काय, अशी सुद्धा या ठिकाणी चर्चा पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची कसून चौकशी सुरू आहे. ही जी आत्महत्या झाली यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग काय होता, त्याचा दबाव काय होता, तो कसा त्रास देत होता किंवा त्यांना अत्याचार कशा प्रकारे केले, हा सगळा चौकशीचा भाग जो आहे तो आता सगळा सुरू आहे. आणि पुढच्या काही तासांमध्ये आज दिवसभरामध्ये अनेक प्रकारची माहिती, धक्कादायक खुलासे आपल्या समोर येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तरी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. PSI गोपाल बदने 2 दिवसांनंतर पोलिसांना शरण आलाय. या 2 दिवसामध्ये बदने पंढरपूरहून सोलापूरला गेला, मग बीडला तो घरी जाऊन आला. बदने सोलापूरच्या काही पोलिसांच्याही सोशल मीडियावरून संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी बदने कुटुंबियांना तो हजर न झाल्यास त्याला नोकरीवरून बडतर्फ करणार अशी धमकी देखील दिली. त्यानंतर PSI बदने एका स्थानिक पत्रकाराला कळवून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. PSI बदनेनं आपल्यावर आपण अत्याचार केला नसल्याचं चौकशीमध्ये सांगण्यात आलंय. त्यांनी असं सांगितलं असा दावा केला जातोय. तर संबंधित डॉक्टर बरोबर काय संबंध होते हे तो सांगत नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे. आज रविवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने सुट्टीच्या दिवशी कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपल्यावर PSI बदनेला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. ही मोठी बातमी आपण बघतोय. याच प्रकरणामध्ये आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. फलटण मधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कोणीही राजकीय पोळी बाजून घेऊ नका, यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्री हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचेही आदेश देतील अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सगळ्या प्रकरणावर दिली आहे. काही लोक या घटनेच्या पाठीमागनं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत आणि कुणाचं तरी नाव घेऊन अनावश्यक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. माझं त्यांनाही सांगणं आहे की आडून वार करायचं बंद करा आणि अशा घटनेचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे. या घटनेच्या संदर्भात आपण गांभीर्य ठेवून बोललं पाहिजे आणि या घटनेचं गांभीर्य कमी होऊ नये अशा पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीचा आरोप करून प्रकरणाला वेगळं स्वरूप द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायचं हे कुणी करू नये, ही माझी या निमित्तानं विनंती राहील. तर फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचं नाव समोर आलंय. या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचंही पाहायला मिळत आहे. तर मयत डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलंय. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये झुंपल्याचंही पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे. 31/7/2025 रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा.
तिच्या जबाबामध्ये तिने दिलेलं आहे की मी खासदार मोदींना माहिती दिली असेल मला माहिती, पण त्या घटनेचा आणि या घटनेचा काय संबंध आहे किंवा त्यात म्हटलंय का तिने, तुम्ही वाचलंय स्वतः, त्यात म्हटले का खासदारांनी दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला विचारतो. खासदारांचं फोनवरनं बोलणं झालं होतं असं ते ती म्हणते, पण त्याच्यामध्ये म्हटलंय का असं कुठं दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणते दबावाचा त्यामध्ये उल्लेख नाही, पण या प्रकरणात तुमचं नाव आता गोवलं गेलंय. कुठल्या प्रकरणात? नाही, ते चौकशीचा विषय 1 वर्षापूर्वीचा आहे, त्या विषयाचा आहे. त्याचा ना आत्महत्येचा काय संबंध आहे का चौकशीचा? तर विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका. तर फलटणच्या महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून चौकशी करा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय. सुरेश धस यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांत्वन करत धीर दिलाय. तर आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणामध्ये भाष्य केलंय. पीडित कुटुंबाची भेट त्यांनी घेतली, सांत्वन केलं आणि त्यानंतर IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये करा आणि मगच ही चौकशी पुढे न्या अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. मी लवकरात लवकर उद्याच्याला मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन याच्यामध्ये IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि बनकर आणि बदने सोडता इतर ज्या वेळेस, म्हणजे जूनमध्ये पत्र दिलेलं आहे, जुलैमध्ये पत्र दिलेलं आहे, ऑगस्टमध्ये पत्र दिलेलं आहे, 3 वेळा पत्र देऊनसुद्धा आणि एक कंत्राटी डॉक्टर आहे आणि एका कंत्राटी डॉक्टरला 1 वर्षामध्ये किती वेळा फक्त पोस्टमॉर्टमची ड्युटी द्यायची, ह्याचंही काही नियमावली असेल ना. तर खासदार प्रणिती शिंदेंनी देखील आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी हे वडवणी तालुक्यातील मूळ गावी पोहोचले आणि कुटुंबाची सांत्वनपर भेट देखील घेतली आहे. तर प्रणिती शिंदे या बीड जिल्ह्यातील या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना भेटायसाठी गेलेल्या होत्या. त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली, सांत्वन त्यांचं कुटुंबियांचं केलेलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी पदाधिकारी देखील होते.